सोलापुरात संविधान भवन उभारण्याची मागणी करण्यात आली आहे। विवेक विचार मंचाकडून मागासवर्गीय आयोगाचे उपाध्यक्षांकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली। तसंच यासाठी आवश्यक निधी त्वरित उपलब्ध करून देण्याची मागणी विवेक विचार मंचाने केली आहे। सोलापुरात 3 शाळकरी विद्यार्थिनीचा एका 68 वर्षीय वृद्धाने विनयभंग केला। या प्रकरणी वृद्धाच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शाळेच्या मुख्याध्यापकाने या प्रकरणी तक्रार दाखल केल्याने आरोपीला अटक करत त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला। सोलापुरात विजेच्या धक्क्याने एका शाळकरी मुलीचा मृत्यू झालाय। शहरातील जुना एम्प्लॉयमेंट चौकात ही घटना घडली आहे। या घटनेमुळे सर्वत्र परिसरात हळहळ व्यक्त होते। सोलापूरला अवकाळी पावसाचा फटका बसलाय। सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट झाली आहे। आंदेवाडी खुर्द, शावळ, कुंभारवस्ती, वादगरी, शिरवळ, बादोले या गावांमध्ये गारांचा पाऊस पडला आणि या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय।